आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहात श्री श्री 108 शंकरलिंग शिवाचार्य महाराज हनेगाव यांचे भव्य प्रवचन। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर धुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामां सर्व लोकानां प्रकृतिं शास्त्रपारगाः तां धर्मचारिणीं शंभो प्रणमामि परां शिवम्। प्रातस्मरणीय सद्गुरूचे स्मरण करून जगन्नाथ जगद्गुरु पंचाचार्य महात्मा बसवेश्वर संत शिरोमणी संत माऊली अवलिंगेश्वराचे स्मरण करून उदगीरचे या भव्य यात्रा महोत्सव त्यानिमित्त अखंड शिवनाम सप्ताह शिवपंचाक्षरी महामंत्राचे जपयज्ञ हे सर्व कार्यक्रम होत आहे। या सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शक आपल्या सर्वांचे गुरुवर्य डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी नमन करून तसेच तुम्हा सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले कौलास ते तेलंगणा कौलास ते बसवलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या चरणी सुद्धा नमन करून इथं उपस्थित झालेले सर्व गायक बंधू वादक बंधू कीर्तनकार मंडळी आजचे प्रसाद दाते आणि इथं उपस्थित असलेले सर्व भाविक भक्तगण तुम्हा सर्वांना सद्गुरूंचे कृपा आशीर्वाद असा। तुम्ही सातत्याने महामंत्राचा जपयज्ञ चालू ठेवलेला आहात। त्याच्यासोबत सकाळी सकाळी परमहंस पारायण तदनंतर हे आपल्या जपमंत्र पंचाक्षरी शिवमंत्राचे जपयज्ञ प्रतिवर्ष तुम्ही करत आहात। त्याच्या मागे एक उद्देश आहे। मननात्रायते इति मंत्र हा माणसाच्या पंच ज्ञानेंद्रिय आहे आणि पंच कर्मेंद्रिय आहे। त्याच्या सोबत एक मन सुद्धा एक आहे। इथं एवढं खतरनाक मन आहे, एवढं खतरनाक मन आहे, तुम्ही इथं बसलो तर सुद्धा एक मिनिट सुद्धा ते बसू शकणार। एवढं खतरनाक आहे, एवढं चंचल आहे मन, आहे की नाही? या चंचल असलेले मनाला आपण ताब्यामध्ये घ्यायचे। ते ताब्यामध्ये घेण्यासाठी काय करावं? एकच उपाय आहे। त्या उपाय म्हणजे हे शिवपंचाक्षरी महामंत्राच्या सातत्याने जप करत असलं तर आपोआप त्याकरता हे मंत्राचे जप करावं। मनातल्या आपले मन चंचल असलेले मनाचे हे चंचलत निघण्यासाठी आणि हे मन एकदम घट्ट होण्यासाठी मजबूत होण्यासाठी काय करावं म्हणजे जप करावा। सप्तकोटीषु मंत्रेषु महामंत्र हा श्रेष्ठ हा म्हणजे सप्तकोटीचा मंत्र आहे। वेदामध्ये सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये रुद्र सांगितलेलं आहे। त्या रुद्रामध्ये सुद्धा अष्टमानवकार हे नमः सोमायचे ते सुद्धा पवित्र आहे। त्याच्यामध्ये काढून आपल्याला दिलेलं आहे फक्त ओम नमः शिवाय। एवढं ताकदवान हे मंत्र आहे। आपण मंत्र कसं करावा तर ते सर्वांनी सकाळी उठून बसल्यानंतर जप करत आपण जप करत आहे। करत 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 गेल्यानंतर एकाग्रता आपल्याला निर्माण होते। एकाग्रता झाल्यानंतर आपण आपोआप आपल्या पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आपोआप आपल्या ताब्यात येते। त्यासाठी मंत्राचे जप करावा। भरपूर लोक आपल्याला विचारतात महाराज किती जप करावा, किती माळे जप करावा, दिवसामध्ये किती करावा, आहे की नाही? दीक्षामध्ये सुद्धा आपल्याला विचारतात महाराज आपल्याला आता किती जप करावा? आम्ही म्हणतो तुम्हाला वेळ भेटलो तर भरपूर करा, एखादी वेळ भेट नाही गेलं तर किती करायचे? एक माळ करा, आहे की नाही? म्हणजे ह्याला हे कसं आहे, जप कसं कधी करावं, किती करावं, दिवसामध्ये किती करावं कोण सांगतात? जप दिवसामध्ये किती करावं? किती करावं म्हणजे आपण उठतो बघा 5 वाजता उठा, 6 वाजता उठा, 7 वाजता उठा, उठल्यानंतर जब चालू ठेवायचे किती वेळेपर्यंत
झोपच्यापर्यंत आपल्याला झोप लागल्यापर्यंत हे जप चालू ठेवायचे आहे, त्याला बंधन नाही आहे का? सकाळी उठल्याबरोबर चालू करायचं जप. एवढा करा, एवढे एकच माळ करा, 2 माळ करा, 4 माळ करा, 5 माळ, 1100 करा, 2100 करा, तसं नाहीच. किती करावं? सकाळी उठल्यानंतर झोप लागल्यापर्यंत हे जप चालू ठेवावं लागते. आणि किती दिवस करावं असं? महाराज हे बरोबर आहे, तुम्ही सांगितलेलं बरोबर आहे. उठल्यानंतर झोपेपर्यंत आम्ही जप करतो. आणि किती दिवस करावा? किती दिवस करावं? किती दिवस करावं म्हणजे गुरु महाराज कधी तुम्हाला उपदेश करता तेव्हापासून मर्जीपर्यंत ते जप चालू ठेवावं. भरपूर लोक विचारतात, महाराज आम्ही आंघोळच केले, जप कसं करावं? आंघोळ न करता बोलायला जमते, आंघोळ न करता गुटखा खायला जमते, चहा पियाला जमते, सगळं जमते. जप करायला नाही मग महाराज आंघोळच केले, मग 2 दिवस आंघोळ करणं कसं करावं? जप नको. 2 दिवस झाला तर सुद्धा आपल्याला जप नको असं आहे का? आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमी सोळपाणी स्मरावा. वेळ आहे, वेळाचे बंधन आहे का? कधी उठता बसता झोपता कधी सुद्धा हे जप हमेशा मंत्राचे जप ठेवला तर आपल्या मन आपल्या ताब्यात येते, नव्हतं तर यायला तयारच नाही. एवढा चंचल आहे. गाडीला सगळं करू, कोणतेही गाडी असू दे, एरोप्लेन असू दे, सगळं गाडीला नियंत्रण करण्यासाठी काय आहे? ब्रेक आहे का नाही? सोडलं तर कुठं पडते की काय नाही पतच नाही. त्यासाठी ते इंजिनियर काय केलेलं आहे म्हणजे त्याला गाडीला एक ब्रेक दिले. कितीही फास्ट चालवा तुम्ही पण ब्रेक आहे. घोड्यावर कोणतं बसले का तुम्ही? घोड्यात बसल्यानंतर लगाम तुमच्या हातात राहते की घोड्याच्या हातात राहते? एखाद्या घोड्याच्या हात तुम्ही बसून ज्या कुठे बी म्हणतात तर कसं होईल? कुठं बी घेऊन जाते तुम्हाला, त्याला पारच नाही है की नाही? तसं घोड्यावर बसल्यानंतर लगाम आपल्या हातात कसा पाहिजे तसंच आपल्या मन आपल्या ताब्यात राहण्यासाठी हे जपाचे चालू आहे. हे जप आपण त्यासाठी तुम्ही सातत्याने प्रतिवर्ष आम्ही बघतो, सगळीकडे आम्ही बघतो. कुठं तर आपण ते जपाचे यज्ञ चालू आहे म्हणजे तिथे फक्त 100-200 लोक करतात. आम्हाला आश्चर्य आणि सोबत आनंद काय वाटतं म्हणजे या उदगीर नगरामध्ये शंभूलिंग शिवाचार्यांच्या सानिध्यात सर्वांचे हे मार्गदर्शनामध्ये हजार लोक कुठं जपाला बसले म्हणजे ह्या उदगीरच्या हवेमध्ये कुठेही बघायला दिसत नाही. म्हणजे उदगीर नगर म्हणजे पवित्र आहे, मार्गदर्शक आहे, हे संतांचे भूमी आहे. त्याकरता इथे काय आहे? हमेशा हजारो संख्येमध्ये तुम्ही जपाला बसले आणि जप केलं तर काय होईल? करता तुम्हाला एकेकाला काय घडले असतील, काय तर घडत राहते. हे सांगायचं जमलं सांगितलं तर त्याला काय होईल? वेडा आहे काय सांगते सांगायचं नाही. आपल्या मनामध्ये एकाग्रमध्ये जप करत बसल्यानंतर एक शक्ती उत्पन्न होते. ते करावं लागतं, उगाच जप करायचं नाही. माहिती आपल्यामध्ये काय तर शक्ती उत्पन्न व्हायला पाहिजे. ते म्हणता ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत एकाग्र व्हायला लागते. त्यावेळेला आपल्यामध्ये ऊर्जा तयार होते. हे लाईट आहे, लाईट साठी सुद्धा एक पंखा असते. पंखावर पाणी पडत गेल्यानंतर त्याच्यामध्ये पंखातून एक ऊर्जा निर्माण होते का नाही? तसंच आपल्यामध्ये सुद्धा मंत्र म्हणत गेल्यानंतर आपल्यामध्ये एक ऊर्जा तयार होते. ह्याला आपण आत्मशक्ती म्हणतो. तोपर्यंत आपण काय करावं लागतं? जप चालू ठेवावा, एकाग्रतेने चालू ठेवावा. भरपूर ठिकाणी काय करत नाही का? जप करत राहते, त्याचे संपले का नाही, त्याचे पास चालू आहे, हमी बी पास चालू करावा. त्याच्यावर भरपूर होऊन गेले, हमी बी चालू. असं नाही, एकदम डोळे बंद करायचे. डोळे बंद करून एकाग्रतेमध्ये इथं 1000 लोक माझ्या आजूबाजूला आहे असं विचार करायचंच नाही. आजूबाजूला त्यांनी बसले असं विचार करायचंच नाही. फक्त आपल्या समोर आहे शंभूलिंग शिवाचार्य, हा विश्वामी दोघच आहे. आपण त्यांच्या समोर त्यांच्या सानिध्यात आपण जपाला बसलेले आहे, कोणी नाही. म्हणून एकाग्रतेने आपण जप करावा. तसं असतं तर काय तर आपल्याला फायदा आहे.
उगा त्यांनी सांगितलं आम्ही बसावा जप करावा, चला आता वेळ झाले 12 वाजले, दररोज एक एक प्रसाद देत आहे. प्रसाद म्हणलं तर पोटासाठी झाला म्हणजे आपल्या उद्धारासाठी आपल्याला आत्म्याचे उद्धार करून घ्यायचं, आत्मसाक्षात करून घ्यायचं आपल्याला, आहे की नाही? आत्मसाक्षात करायचं आहे की नाही? त्यामध्ये काय करावं? जपाचं नेमाने जप चालू ठेवावं. फक्त 8 दिवसासाठी नाही, आपण फक्त 8 दिवस झालं तर पुन्हा सोडायचं नाही, ते घरी गेल्यानंतर सुद्धा चालू ठेवावं. किती वेळ? आता 3 तास इथं बसले असतील तुम्हाला, 3 तास बसले की तर 9 ते 12. घरी गेल्यानंतर वेळ भेटते का नाही तुम्हाला? वेळ भेटत 12 वाजेपर्यंत सगळं काम तुमचं संपतंय. 12 वाजेपर्यंत मुलगा शाळेला, नवरा दुकानला, दुसऱ्या सगळं आजूबाजूचं सगळं त्यांच्या ड्युटी काम शाळा गेलं सगळ्याला जातात आणि गेल्यानंतर आपल्याला वेळ भेटते. 12 नंतर आपल्याला काय काम आहे तुमच्या दूरनं साधनं सगळं झाल्यानंतर 12च्या नंतर 4 वाजेपर्यंत काय काम आहे सांगा? काय काम आहे का? हो महाराज काय काम आहे? काय काम आहे? वट्टावर बसायचं, कल्ला कामाला काय सर्व या वाणीच्या वट्टावर बसून चिंता करत बसायचं, हेच काम आपल्याला. हे करण्यापेक्षा काय करावं? इथं कसं 3 तास तुम्ही बसले ना तसं तुम्ही टाइम करून घ्यायचं. 12 ते 3 किंवा 3 ते 6 किती वेळ होतो तेवढा वेळ आपण एकाग्रतेमध्ये आपण जप करावं. म्हणजे जप केली आता केलेले हे 8 दिवसाच्या जपाला महास्वामींचे आशीर्वाद भेटलेला आहे, भागी स्वामींचे आशीर्वाद इथं भेटलेला आहे, चांगलं रोप तयार केलेला आहे. ह्या रोप तुम्हाला आता उद्यापासून देत आहे. या रोप कसं करावं? त्याला पाणी टाकावं, काय तर खत टाकावं, टाकल्यानंतर पुढच्या वर्षापर्यंत ते मोठं होतात. नसलं तर नाही बाबा संपलं आता एवढंच आहे म्हणून 8 दिवसासाठी ठेवलं तर पुन्हा आपल्याला होते का? पुढच्या वर्षी ते गुरु महाराज एखादी म्हणले समजा तुम्हाला गेल्या वर्षी दिलेले रोप आणा म्हणलं तर कसं आणणार तुम्ही? वाळलेला आणते की पिकलेला आणते? सर्वांनी काय करतो आपण? आता संपलं, आता महाराजचे दर्शन झालं, सगळं झालं, अगदी तुडेले की संपलं. आपल्या घरी गेल्यानंतर हे सगळं सामग्री, पूजा सामग्री सर्व बाजूला ठेवायचे आणि पुढच्या वर्षी आपण बघायचे. मग तसं केलं तर आपले हे रोप राहते का? राहत नाही, सगळं वाळून होते. त्यासाठी गुरु महाराज पुढच्या वर्षी एखादी विचारलं तर रोप कसं आहे म्हणजे हिरवा आहे म्हणावं लागते. हिरवा आहे म्हणण्यासाठी काय करावं लागते? प्रति दिवस आपण घरी गेल्यानंतर दररोज आपण महामंत्र जप आपण चालू ठेवलं तर हे दिलेले रोप अजून हिरवा राहतात ना, तर वाळून जाते. त्यासाठी आपण काय करावं? जपाचं मंत्र चालू ठेवावं. त्यासाठी आपण काय करावं म्हणजे जप हमेशा दररोज आपण चालू ठेवायचं. भरपूर लोक आपल्याकडे येतात नाही, लक्ष द्या इकडे थोडे. आता 5 मिनिटं 5 मिनिटामध्ये होतं संपलं. आपल्याकडे भरपूर लोक येतात, महाराज आपल्या नवरा इतका रागीट आहे, इतका रागीट आहे. कोणी सांगितलं तर सुद्धा ऐकत नाही. तुमच्याकडे आहे का तसं? नवरा म्हणा, सासूबाई म्हणा, कोणतं लई रागीट आहे महाराज, लई रागीट आहे म्हणतात तुम्ही, म्हणते का नाही? मग हे राग कमी करण्यासाठी काय करावं? एखाद्या तुम्हाला वाटते महाराज आपले लेकरू लई रागीट आहे सांगितलेलं ऐकतच नाही, इतकं कोडी आहे. काय करावं? काय करायचं गरज नाही. सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय करायचं? स्वयंपाक करताना हे महामंत्र चालू ठेवून तुम्ही स्वयंपाक करा. ते गालेले नवरा म्हणा, कोणी म्हणा, आपोआप तसं तर सुपाठ म्हणत करावं, हरिपाठ म्हणत करावं. एखादी आम्हाला येतच नाही, आता तुम्हाला मंत्र दिलेला आहे ते तर म्हणा. दररोज स्वयंपाक करताना तुम्ही काय करावं? स्वयंपाक करताना महामंत्र जप करत स्वयंपाक करा. हे स्वयंपाक झालेले नवरा असू दे, सासूबाई असू दे, सासरा असू दे, लेकरं असू दे, कोणी असू दे, कितीही रागीट असतो सुद्धा त्या राग कमी करण्यासाठी हे महामंत्राचे एक उपाय आहे, औषध आहे.
तुम्ही एखादी शिवाय देत स्वयंपाक केलं समजा ते खाल्लेले तुम्हाला मारण्याशिवाय सोडतच नाही. म्हणजे आपण करताना सुद्धा लेकराला आंघोळ घालताना सुद्धा ओम नमः शिवाय म्हणत आंघोळ घाला. आपोआप त्याच्या राग करतो. तेवढं ताकद या मंत्रामध्ये आहे. जेवढं ताकदवान मंत्र आहे मंत्र बीजाक्षर मंत्र आहे. त्यासाठी ह्या मंत्राच्या आपण हमेशा आपण चालू ठेवावा. तसंच आपले गुरु महाराज शंभूलिंग शिवाचार्य महाराज तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत आहे. बघा आम्ही सगळीकडे फिरत आहोत, सगळीकडे बघतो आपण. एवढं सुंदर पडसावळीमध्ये सुद्धा त्यांचे मठ बघावा, डोणगाव मध्ये सुद्धा त्यांचे मठ बघावा, उदगीर मठ मध्ये सुद्धा त्यांचे मठ बघावा. सगळीकडे कमीत कमी 2 कोटी 3 कोटी 4 कोटी मठाचे काम चालू आहे. म्हणजे कोणाच्या म्हणजे त्यांच्या तपश्चर्याचे बळ म्हणजे हे एवढं ताकद काम आहे. आता उदगीरला आल्यानंतर आपलं ओळख झालं नाही पाहिजे. अगोदर 25 वर्षाखाली सुद्धा आपल्या शिवयोग मंदिरामध्ये असताना सुद्धा गुरु महाराज आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. शिवयोग मंदिरामध्ये शिकत असताना आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच त्यांनी पडसावळीला गेले, आम्ही हनेगावला आलो तरी सुद्धा आम्ही म्हटलं होतं त्यांनी तिकडे आणि इकडे त्यांच्या आपले संबंधच नाही. कधी जर भेटलं तर शिवयोग मंदिरामध्ये यात्रामध्ये भेटत होते. म्हणत असताना पुन्हा आपल्या योगायोगाने उदगीर मठामध्ये 25-30 किलोमीटर मध्ये आपले त्यांचे संबंध म्हणजे त्यांच्या प्रेम आपल्या कसं आहे तेव्हापासून आपल्याला त्यांच्या आशीर्वाद म्हणा एक प्रेम